तोंडगाव फाट्याजवळ शिवाई बसचा भीषण अपघात, चालकासह एक प्रवासी जखमी। वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव फाट्याजवळ हिंगोलीहून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवाई बसचा भीषण अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसने समोर आलेल्या सीएनजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली। धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याबाहेर फेकली गेली। बस अपघात चालक आणि एक प्रवासी जखमी झाले असून इतर सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। जखमींना वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। शिरपूर जैन येथे शिवलिंग आढळल्याने भक्तांमध्ये उत्साह, दर्शनासाठी गर्दी। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील नागनाथ मंदिर परिसरात एका शेताजवळ अचानक शिवलिंग आढळून आल्याने परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। शेतातील कामासाठी गेलेल्या नागरिकांना हे शिवलिंग दिसून आल्यानंतर ही बातमी परिसरात वेगाने पसरली। शिवलिंगाचं स्वरूप पाहता ते प्राचीन काळातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे। अनेक शिवभक्त या घटनेकडे श्रद्धेने पाहत असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे। मानोरा तालुक्यातील उष्णतेचा संत्रा उत्पादकांना मोठा फटका, अनेक बागा करपल्या। यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि वेळेत पाऊस न झाल्याने मानोरा तालुक्यातील अनेक संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे। मृगभरासाठी तानावर ठेवलेले बागांमधील ओलावा पूर्णपणे कमी झाल्याने झाडांची पाने करपली, फांद्या सुकल्या आणि अनेक ठिकाणी संपूर्ण बागा वाळून गेल्या आहेत। लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलं आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। वाशिम शहरालगत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। पाटबंधारे विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या ठिकाणी लहान मुलांसाठी गार्डन, खेळण्यांची व्यवस्था तसेच बोटिंग सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण पर्यटन स्थळ धुळखात पडले आहे। पावसाळ्यात एकबुर्जी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। मात्र लगतचे पर्यटन केंद्र बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। हे पर्यटन स्थळ पुन्हा सुरू करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे।